आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागपूर नगरीमध्ये त्यांचं उपोषण चालू होतं आणि 2 दिवसापूर्वीच मुंबईतही उपोषण सुटलं आणि आज इकडे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या सूचनेनुसार आज इकडे आमचे विधिमंडळातील सहकारी परिणव फुकेजी, ठाकूरजी, सर्वच नागपूरमधले आमदार यांच्या उपस्थितीत माननीय आमच्या सर्वांचे आदरणीय डॉक्टर गोविंदराव रायवाडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचे सगळे सहकारी, नाव घेतले पण सगळेच सहकारी इकडे, त्यांनी 14 मागण्या वेगळ्या विविध मागण्यांसाठी उपोषण चालू केलं होतं। माननीय देवेंद्रजी चर्चा झाली आणि त्यांनी त्याच्यामध्ये ज्या आपण मागण्या केल्या त्याच्यावर काय आपण काढू शकतो, काही आपण पुढे बैठक घेऊन मुंबईत त्याच्यामध्ये सोल्युशन्स काढू, त्याला मार्ग काढू। पण जसं आपण जे सांगितलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही आणि आपणही जी आजचा अभ्यास केलेला आहे, आम्ही वाचन केलं, त्याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठल्या प्रकारची गदा येणार नाही याची काळजी घेतलेली आहे आणि हैदराबाद गॅझेटच्या प्रमाणेच जे नावं त्याच्यामध्ये असतील त्यांना ते मिळणार आहे, त्याच्यामुळे त्याची काळजी करायची आपल्या सगळ्यांना काही गरज नाहीये। दुसरा विषय आपण घेतला होता की अतिवृष्टीच्या पिकाची, तर आपण ऑलरेडी सगळीकडे सरसकट मीच मागच्या आठवड्यात 3 दिवस नांदेड, लातूर असा सगळा दौरा केला, बाकी अनेक ठिकाणी तिकडचे पालकमंत्री सगळे आणि सरसकट सगळीकडे त्या अतिवृष्टीची पाहणी करायला, म्हणजे तिकडे पंचनामे करायला ऑलरेडी जी आपली मागणी आहे त्या पद्धतीने आपण केलेली आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई झाली शेतीची ती 100% त्यांना मिळवून देण्याकरता एनडीआरएफच्या नामचं डेव्हलपमेंट करायला सांगितलं, पण बाकीचे पण ताबडतोब त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून जे कृषी व महसूल विभागाच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करण्याची परवानगी घेतली। दुसरा जो होता तो ओबीसी मुलांच्या व्यावसायिक अभ्यासाच्या 100% शिष्यवृत्तीचा, तर मुख्यमंत्री साहेबांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये चर्चा करून कॅबिनेट मधला तो प्रस्ताव आता ऑलरेडी फायनान्स कडे गेलेला, लवकरच त्याची मान्यता आपण घेऊन तोही आपल्याला देण्यात येईल। चौथा जो विषय होता तो आपण सगळ्यांना माहिती असेल, परदेशी शिष्यवृत्ती पूर्वी 10च विद्यार्थी होते। मी मंत्री झाल्यावर तुम्हीच मला पहिल्यांदा महाज्योतीत आल्यावर मला एक निवेदन दिलं होतं, त्यावेळेस मी सांगितलं होतं की 50 करीन, मी 50चं मी 100ची मागणी केली, नंतर 75 केलं आणि आता 200ची मागणी आमची ऑलरेडी फायनान्स डिपार्टमेंटकडे गेलेली आहे। आपण लवकरात लवकर ती मंजूर करून एकाच टप्प्यात होणार नाही, पण 2 टप्प्यात आपण ती 200 पर्यंत न्यायचा पूर्णपणे प्रयत्न करू। महाज्योतीच्या बद्दल आपण म्हटलं बरोबर आहे, 300 कोटी ही निधी खूप कमी पडते, 1000 कोटीला नक्कीच माननीय मुख्यमंत्री साहेबांची काळजी बोलतो, ते म्हटले आपण ज्यावेळेस चर्चा कराल त्यावेळेस हे 2 टप्प्यात आपण त्यांना वाढवून ती कशी करता येईल त्याच्याकरता आपण प्रयत्न करू। त्यानंतर म्हाडाचा शिल्प, आता मला आठवतं तुम्ही नागपूरला आलो तिथं मी गृहनिर्माण मंत्री बनवतो आणि म्हटलं होतं कुठं, ठीक आहे, पण मी आता एकच सांगतो की लवकरच जी आपण बैठक लावू मुंबईला, त्या बैठकीमध्ये माननीय गृहमंत्री आता गृहनिर्माण मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी चर्चा करू, कारण की अनेक लोकांना त्याच्यामध्ये असते, मिलिटरीला असते, अनेक दिव्यांगाला आहे सगळे, तर ओबीसीला काही ना काही टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये गृहनिर्माणचा आपण विभागाशी पाठपुरावा करून देऊ, एवढं त्या ठिकाणी सांगतो। बाकी जे नागपूरला 2 जे बिल्डिंग तयार आहेत हॉस्टेलच्या, कालच चंद्रकांत दादांची मी चर्चा केली, काल केली सीएम साहेबांकडे, ते पण होते, तर चंद्रकांत दादांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला प्रस्ताव द्या, तर त्या ठिकाणी असतील तर आम्ही नक्कीच त्या तुम्हाला हँड ओव्हर करू आणि तुम्ही तिथे चांगली मुलांचे आपले
चालवायला काही हरकत नाही. कालच त्यांच्याशी म्हणजे चर्चा केलेली आहे. त्याला जी काही कारवाई करायची ती आपण एकदा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला तर, कारण की ते आपण आपला प्रस्ताव त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना तर आपण लवकरच तो प्रस्ताव देऊन हे करू. बाकी ओबीसी व्हीजीएनटी एलपीसी आर्थिक विकास महामंडळाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये अगदी 2 जामीनदारच्या ऐवजी आपण 1 जामीनदार ऑलरेडी केलं, तो आपण केला आहे. त्याच्यात आपण आणि दुसरा जो सिव्हिल आहे, हा सिव्हिल हा बँकवाले मागतात. आपण काही आपलं ओबीसी डिपार्टमेंट नाही वाटत, पण आपण ते बँकेशी चर्चा करू आणि सिव्हिलचा जो स्कोर आहे त्याला थोडस अजून कमी कसं करता येईल. जसं बँक आर्थिक एखाद्या प्रोजेक्टला लोन देताना करते त्या पद्धतीने बँकांशी काही चर्चा करू. कारण आता आमच्या संभाजीनगरमध्ये आम्ही देवगिरी बँक आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, त्यांनी कमी केला. ते आता तिकडे थोडा ते शिथिल करायचा आपण प्रयत्न करू. त्या स्थानिक लेवलवर काही बँकांशी आपल्याला चर्चा करावी लागेल, त्याच्यामध्ये करू. पण कारण की तो बँकेचा विषय ते आरबीआयच्या गाईडलाईन मध्ये असतात, त्याच्यामुळे जसं प्रायव्हेट बँका असल्या तर त्या करतात त्याच्यात शिथिल. तर आपण त्या पद्धतीने काही बँकांशी बोलून आणि त्यांच्याशी टार्गेट करून की बाबा तुम्ही एवढं आम्हाला व्याज परतावा द्या आणि याच्यासाठी जे काही कर्ज आहे त्याकरता त्यांनी मदत करावी अशी आपण, जसं मी सांगितलं आमच्या संभाजीनगरमध्ये आम्ही एका देवगिरी बँकेशी केलं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.